हॅलो गाईज, माझं नाव हिमांशू राजेंद्र केदार आहे। आम्ही आज एलोरा क्लेव्सला आलो एक्सप्लोअर करण्यासाठी। तुम्ही शक्य होईल तर संडेला येऊ नका आणि वेकेशनला येऊच नका, कारण की इथे खूप गर्दी असते आणि पार्किंगला जागाच नसते। तुम्ही बघू शकता। आमच्या इथे आता तिकीट पण बुक नाही होते ऑनलाईन, कारण की इथे जास्त नेटवर्क पण नाही आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त व्ह्यू येतोय आणि तिथे एक आता आम्ही एलोरा केव्सच्या इथे चालत जातोय। ते खूप लांबच आहे, गर्दी पण आहे, ऊन पण खूप झालंय। सगळीकडे सगळं एकच दगडापासून फोडलं गेलंय। बघा इथे खूप सारी गर्दी पण आहे, तिथे पण एक गर्दी आहे। बघायला गेले आणि इथे लाईटच नाही आहे, तुम्ही आता बघू शकता, कारण की इथे थोडीशी लाईट आहे बाई, खरामध्ये इथे लाईटच नाही आहे। हे केव्स आहेत सगळे आणि एकाच दगडापासून फोडले। वरपर्यंत गेले। हे बघ इथे एक मंदिर पण आहे। मंदिर होते पण ते मूर्ती तोडून टाकली आणि जो आम्ही आता मंदिरावर गेलो ना, तर रूम होता ॲक्च्युली तो पण एक मंदिरच होता। किती मस्त मोठी पण आहे आणि एकाच दगडापासून बनवली आहे। आम्ही आता मंदिरात आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा हे सगळं फोडलं गेलेलं आहे एकाच दगडापासून। इथे असं वर पण फोडून काढलं। तुम्ही बघू शकता हे वरून कोरलंय आणि याला चिपकवलं गेलं नाहीये। आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहे, तुम्ही बघू शकता किती वरून ते कोरलं गेलंय। हे अजून एक दोन मंदिर आहेत आणि हा मेन मंदिर आहे जिथे तो आम्ही गेलेलो। तुम्ही बघू शकता एकाच दगडापासून सगळं कोरलं गेलंय। इथे केव्स पण आहेत, इथे जाळ्या आधी लावलेल्या, आता लावलं गेले। मूर्ती होती, सगळं काढलं गेलेलं। एका दगडापासून नंदी बनवली आहे आणि आम्ही दुसऱ्या मंदिरात आहे। हे पूर्ण कोरलं गेलं आहे, आधी मुघलांनी थोडे तोडले तर आम्ही थोडं हे लावलं, काय बोलता, केमिकल लावले। तुम्ही बघू शकता हे पूर्ण नक्षीकाम करून हे बनवलं आहे। हा एक इथं पिलर आहे, सेम डिक्टो त्या साईडला पण आहे, तुम्ही आता बघू शकता। आणि हे बघा इथे किती गर्दी आणि इथे केव्स किती परफेक्टली बनवले, पडूच नाही लागत। हे बघा कोरण्याचं पण निशाण दिसू शकतं तुम्हाला, तिकडे पण हे बनवलं गेलं। आणि तुम्हाला एक फन फॅक्ट सांगतो, सगळं मुघलांनी सगळं तोडायची कोशिश केली, फक्त त्यांना शिवलिंग तोडता नाही आलं। बघू शकता तुम्ही, मग आम्ही जो शिवलिंग दाखवला त्याला तोडताच नाही आलं त्यांना, काय माहीत। हे सगळी मिस्ट्री सॉल्व करण्याची कोशिश केली पण कोणी सॉल्व करू नाही शकलं। पूर्ण एक मंदिर आहे, नंदीचं मंदिर आहे। मुलांनी तोडण्याची कोशिश केली पण तोडूच नाही लागली। तुम्ही बघू शकता एक हाती होता, त्याला सॅडली मुघलांनी तोडून टाकलं। किती मस्त होतं पण त्याला किती घाण करून टाकलं मुघलांनी, बिचारा। तुम्ही बघू शकता की इकडनंच काढले आहे, शकता इकडनं।
ते चेरीला पकड तू थांब जायता येतात तिकडे. सो गाईज आता आम्ही जेवलोय, आता आम्ही घरी जाणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मैत्रिणीला सांगा की इथे विजिट करा खूप वेळा, कारण की हे खूप चांगलं ज्ञान देतं हिस्ट्रीच्या बारेमध्ये. धन्यवाद.